नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक आरआरसी ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. संजय कौसल हत्ये प्रकरणात महेंद्र पवारला 5 जून पर्यंत पीसीआर. महेंद्र पवार यांच्या हिस्ट्रीचा पोलीस घेत आहे आढावा. सरकारला लिहून दिले, आम्ही थकबाकी मागणार नाही. तरी देखील महापालिका शिक्षकांसाठी मागील दाराने दलालांचा पुढाकार. 1 तीड 7 जणांना, 2 टेंडर 5 जणांना. महापालिकेचा आउटसोर्सिंग ठेका मिळवण्यासाठी काही पण. मोफत प्रशिक्षणासाठी मोजावे लागले 2000. ना सोय ना प्रशिक्षण, शिक्षकांना होत आहे नुसते हेलपाटे. शाळेचा दारुडा विरू ज्याप्रमाणे टाकीवर चढला, त्याप्रमाणे महापालिकेच्या टाकीवर विरू चढण्याची भीती. आता सविस्तर बातम्या. रणपिसे नगर येथे झालेल्या संजय कौसल यांच्या हत्ये प्रकरणातील आरोपी महेंद्र पवार याला 5 दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. कुदळ आणि टिकासने वार करणे हे महेंद्र पवार यांच्यासाठी नित्याचे झाले आहे. यामुळे महेंद्र पवार यांची पार्श्वभूमी आता तपासली जात असून त्यांच्यामुळे समाजाला तर धोका नाही ना, अशी विचारणा आता होत आहे. मुरलीधर टॉवर्स या सोसायटीच्या अंतर्गत काही किरकोळ कारणावरून संजय कौसल आणि महेंद्र पवार यांच्यात वाद होता. मुळात हा वाद आरोपी महेंद्र पवार यांच्यासोबत थेट नव्हता, तर पवार यांच्या परिवारासोबत सोसायटीच्या मुद्द्यावरून वाद होता. त्या वादातून महेंद्र पवार याने निवृत्त अभियंता संजय कौसल यांच्यावर कुदळने सपासप 7 वार करत त्यांचा बळी घेतला. त्याचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले. या प्रकरणात पोलिसांनी तात्काळ महेंद्र पवार याला ताब्यात घेत त्याची चौकशी सुरू केली आहे. सिव्हिलियन पोलीस स्टेशन अंतर्गत 12 ज्योतिर्लिंग मंदिर परिसरामध्ये असलेल्या मुरलीधर टॉवरजवळ साधारणतः 8 वाजता संजय कौशल यांच्यावरती महेंद्र पवार या आरोपीने कुदळीने हल्ला केलेला आहे आणि सदर घटनेतील आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि पुढील तपास मान्य पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सिव्हिलियन पोलीस स्टेशन करत आहे. याच मुरलीधर टॉवर्सचे चौकीदार गजानन हरिदास शेंडे यांच्यावर टिकासने महेंद्र पवार यांनी 5 जानेवारी 2022 रोजी हल्ला केला होता. त्यात चौकीदार गजानन शेंडे हे थोडक्यात बचावले होते. या हल्ला प्रकरणात हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा महेंद्र पवार यांच्यावर दाखल असून तो काही दिवसांपूर्वी जेलमधून बाहेर आला होता. त्याने पुन्हा रागाच्या भरात आणि सोसायटीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर अतिशय क्रूरपणे कुदळीने निवृत्त अभियंता आणि सोसायटीचे अध्यक्ष संजय कौसल यांच्यावर मृत्यू होईस्तोवर क्रूरपणे हल्ला केल्याचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहे. या प्रकरणात सखोल तपास सुरू असून महेंद्र पवार याच्या इतरही प्रकरणाचा तपास केला जात आहे. 12 ज्योतिर्लिंग मंदिराजवळ मुरलीधर टॉवर्सच्या खाली संजय कौसल हे त्यांच्या मित्रांसोबत खाली बसलेले असताना, तसेच पार्श्वन याच्यासोबत बसलेले असताना तिथे महेंद्र पवार नामक इसमाला व त्यांच्याशी पार्किंगच्या याच्यावर त्यांचे दुपारी झाले होते, त्याच्यावरनं त्यांच्याशी भांडण करायला सुरुवात त्यांनी केली आणि भांडण सुरू असताना अचानक त्याने त्याच्याजवळ असलेल्या कुदळीने मृतक संजय कौशल यांच्या डोक्यावर 7 वार केले, जिच्यात संजय कौशल यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटना केल्यानंतर आरोपी तिथून फरार झाला होता, पण आम्ही तात्काळ आरोपी अटक करण्याबाबतच्या सूचना आमच्या डेली स्टाफला दिलेल्या होत्या. घटना घडल्यापासून 1 तासाच्या आत आरोपीला जेरबंद करण्यात आलेले आहे आणि घटनास्थळाचा पंचनामा वगैरे गुन्ह्यात वापरलेले हत्यार हे घटनास्थळावरून जप्त करण्यात आलेले आहे. फॉरेन्सिक व्हॅन तिथे आलेली होती. त्याच्यानंतर माननीय वरिष्ठ जे आहेत आमचे SP सर, DYSP कुलकर्णी सर यांनी घटनास्थळी भेट दिली आणि आता पुढील आज आरोपी या कोर्टात हजर करून त्याचा PCR घेण्यात येणार. आरोपी याच्यावर पूर्वी 2022 CR नंबर 10/22 कलम 307 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. आरोपी हा त्या गुन्ह्यात जेलवर बाहेर होता. अशी त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे आणि मागचा जो गुन्हा केला तो पण त्याने त्या अपार्टमेंटमधला जो चौकीदार आहे
त्याला मारहाण केलेली आहे। महापालिकेच्या निवृत्त शिक्षकांना 7व्या वेतन आयोगाची थकबाकी मिळवून देण्यासाठी दलाल सक्रिय झाले आहे। हे दलाल कोणाला लाखो रुपयांची रक्कम अदा करणार होते हे मात्र गुलदस्त्यात आहे। यासाठीचे एक सिंडिकेट तयार झाले असून यात महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। महापालिका हा घोटाळ्याचा अड्डा होऊ पाहत असून सेवानिवृत्त शिक्षकांना 7व्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम देण्याची जोरदार तयारी सुरू आहे। यात लाखो रुपयांचे डील होणार असून यात महापालिकेने घेतलेला ठराव बासनात गुंडाळून ठेवण्याच्या हालचालींना वेग आला आहे। महापालिकेने ठराव घेत राज्य शासनाकडून 7वं वेतन आयोग लागू करून घेतला। या ठरावाच्या 7व्या वेतन आयोग लागू झाला तो दिवस अर्थात 1 नोव्हेंबर 2021 पूर्वीची कुठलीही थकबाकी ही महापालिका कर्मचारी मागणार नाही। त्या आधारावरच राज्य शासनाने 7वं वेतन आयोग लागू केला। या 7व्या वेतन आयोगामुळे कर्मचाऱ्यांचे पगार वाढले, पण 7व्या वेतन आयोगाची रक्कम 1 जानेवारी 2016 पासून देण्यासाठी शिक्षक विभागातील फाईल चालवण्याचा उद्योग कोणाच्या आदेशाने झाला आणि का केला गेला यात भ्रष्टाचारांचे बीजारोपण झाले आहे। महापालिकेने 1 नोव्हेंबर 2021 पूर्वीची कुठलीही थकबाकी राज्य शासनाला मागणार नाही असे लिहून दिल्यावर शिक्षण उपसंचालक कार्यालयातून येणाऱ्या निधीवर डोळा ठेवून महापालिकेत हा उद्योग कोणाच्या आदेशाने झाला आणि त्यात वसुली करणाऱ्या दलालांची काय भूमिका आहे असा प्रश्न विचारला जात आहे। एक तीळ 7 जणांनी वाटून खाल्ला असे आपण नेहमी म्हणतो, तसेच महापालिकेत सुरू आहे। 2 टेंडर 5 जणांना समसमान पद्धतीने वाटून देण्याचा अभिनव व नाविन्यपूर्ण भ्रष्टाचार उपक्रम महापालिकेत राबवला जाणार आहे। महापालिकेत 2 आउटसोर्सिंगचे टेंडर निघाले। हे 2 ठेके 5 जणांना समान पद्धतीने वाटून देण्याच्या अफलातून आणि राज्यातील नाविन्यपूर्ण भ्रष्टाचारी प्रकल्प अकोल्यात सुरू होण्याची शक्यता आहे। यासाठी कागद काळे करणे सुरू झाले असून हायकोर्टाने आउटसोर्सिंग टेंडर प्रकरणात फटकारल्यानंतर त्याच चुका पुन्हा करण्याचा प्रयत्न महापालिकेत होताना दिसत आहे। आउटसोर्सिंग टेंडर रद्द केल्याप्रकरणी राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने विभागीय आयुक्तांनी चौकशी करण्याची गरज असताना नवा तिळाप्रमाणे टेंडर वाटपाचा प्रयत्नात नक्कीच काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अडकविण्याची शक्यता वर्तवित आहे। आउटसोर्सिंग प्रकरणात समसमान दराचे टेंडर आले असताना प्रचलित नियम आणि परंपरा या पाळणे गरजेचे होते, पण त्यांना फाटा देत संबंधित खासगी कंपनीचे टर्नओव्हर यांच्याकडे असलेला इतर वर्क ऑर्डर मनुष्यबळ संख्या त्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणारा सेवा सुविधा मुख्य म्हणजे कामाचा अनुभव या आधारावर टेंडर देण्याची गरज होती। पण महापालिकेतील भ्रष्ट साखळीने नियमांना परंपरांना छेद देत आउटसोर्सिंगचे काम तिघांना देण्याचा घाट घातला आहे। या आउटसोर्सिंगमध्ये टेक्निकल अभियंता आणि इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे, तर दुसऱ्या अतांत्रिक कर्मचारी पुरवठ्याच्या प्रकरणात दोघांना काम देण्याचा घाट घातला जात आहे। 2 टेंडर आणि 5 लोकांना काम देण्याचा नवा नाविन्यपूर्ण भ्रष्टाचारी उपक्रम महापालिकेत राबविला जाणार आहे। वरिष्ठ तसेच निवड श्रेणी प्रशिक्षण 2 मे ते 12 जून दरम्यान आयोजित करण्यात आले आहे। अकोला जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थींची प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान गैरसोय होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत। मोफत असलेल्या प्रशिक्षणाला पैसे मोजावे लागल्याची माहिती असून प्रशिक्षणाच्या मूळ उद्देशाला फटका बसला आहे। जिल्ह्यातील शिक्षकांसाठी प्रशिक्षणाची वेळ सकाळी 9:30 ते सायंकाळी 5:30 पर्यंत आहे। दिवसभरात 5 तासिका घेण्यात येतात। जिल्ह्यातील अनेक शिक्षण प्रशिक्षणासाठी उपस्थित आहेत। विदर्भात उन्हाची तीव्रता अधिक असते आणि संपूर्ण दिवसभर प्रशिक्षण असल्यामुळे प्रशिक्षणार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। शिवाय बाहेरगावून येणारे शिक्षकांना थोडा जरी उशीर झाला तर त्यांचे नाव प्रशिक्षण यादीतून बाद करण्यात येत आहे। त्यामुळे या शिक्षकांचे वर्षभराचे वरिष्ठ वेतन श्रेणीचे आर्थिक नुकसान होणार आहे, जी बाब अत्यंत अन्यायकारक आहे। प्रशिक्षणाचा कालावधी 11 ते 5 असा असतो आणि प्रशिक्षण दरम्यान सर्व सुविधा तसेच इतर प्रशिक्षण शिक्षकांना मोफत दिली जातात। परंतु या प्रशिक्षणांमध्ये प्रत्येक शिक्षकांकडून सेवा शुल्क व्यतिरिक्त प्रत्येकी 1-2 फी घेण्यात आली आहे। तरी सुद्धा शिक्षकांना एकही सुविधा उपलब्ध करून दिलेली नाही। प्रशिक्षणामध्ये अनेक वयोवृद्ध शिक्षक सुद्धा आहेत, त्यांच्याकरिता हे प्रशिक्षण जाचक ठरत आहे। सदर प्रशिक्षण हे 10 दिवसांचे असून संपूर्ण दिवस असल्यामुळे प्रशिक्षणार्थी त्रस्त झाले आहेत। शासनाने सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी प्रशिक्षणार्थींनी व्यक्त केली आहे। वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण 10 दिवसीय प्रशिक्षण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू झालेलं आहे आणि या महाराष्ट्रामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये या प्रशिक्षणाचा जो वेळ आहे
हा 9:30 ते 5:30 असा ठरवलेला आहे. तर इतर जे ट्रेनिंग असतात ते ट्रेनिंग 11 ते 5 असे असतात. आता या ट्रेनिंगसाठी जिल्हा स्तरावर हे ट्रेनिंग ठेवण्यात आलेलं आहे आणि या ट्रेनिंगसाठी खेड्यापाड्यातून लहान लहान गावातून शिक्षक हे ट्रेनिंग घेण्यासाठी 9:30पर्यंत येणं अनिवार्य ठरवण्यात आलं आहे. कारण ऑनलाईन हजेरी हे या ठिकाणी घेण्यात येते. 1 मिनिट जर उशीर झाला तरी तो त्या शिक्षकाच्या पोर्टलवरून काढण्यात येतो आणि दुसऱ्या दिवशी त्याचं नाव त्या यादीमध्ये येत नाही आणि त्याला प्रशिक्षणापासून वंचित ठेवण्यात येते. तेव्हा यासोबतच प्रशिक्षण हे जरी ऑफलाईन पद्धतीचं असलं तरी सर्व जे परीक्षा आहेत, घटक चाचण्या आहेत, ह्या ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जातात आणि ती लिंक आणि यामध्ये या ऑनलाईन परीक्षेमध्ये अनेक अडचणीचा सामना या ठिकाणी शिक्षकांना करावा लागत आहे. कारण पहिल्यांदा ती लिंक ओपन होत नाही. ओपन झाल्यानंतर तो मोबाईल जो दिलेला आहे त्या शिक्षकाने तो मोबाईल मॅच होत नाही असं ते लिंक दाखवते आणि परीक्षा सुरू झाली, टेस्ट सुरू झाल्यावर देखील ती लगेच दुसरी टेस्ट, एक टेस्ट झाल्यानंतर लगेच दुसरी टेस्ट सुरू होऊन जाते आणि नंतर जेव्हा ती टेस्ट सोडवल्यानंतर जी सबमिट केल्या जाते ती सबमिट केल्यानंतर देखील ती सबमिट होत नाही तर एरर असं त्या ठिकाणी दाखवल्या जाते. तेव्हा या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, चहाची व्यवस्था नाही आणि सोबत जेवणाची देखील व्यवस्था नाही. तेव्हा मी या प्रशिक्षणाच्या आयोजकांना किंवा शासनाला या ठिकाणी मी नम्र विनंती करेल की या प्रशिक्षणाचा वेळ जो आहे हा 11 ते 5 करण्यात यावा. ऑनलाईन असेल तर हे ऑनलाईनच्या प्रक्रियेमधून हे काढून ऑफलाईनच संपूर्ण परीक्षा वगैरे ऑफलाईन करण्यात यावा आणि या शिक्षकांच्या सर्व समस्यांचं निराकरण करण्यात यावं अशी मी शासनाला सर्व शिक्षकांच्या वतीने, अकोला जिल्ह्याच्या शिक्षकाच्या वतीने नम्र विनंती करतो. धन्यवाद. संत श्रेष्ठ गजानन महाराजांची पालखी पंढरपुरीसाठी निघाली आहे. 4 जून रोजी पहाटे पालखीचे खंडेलवाल विद्यालयात पालखीचे आगमन होईल. वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वे गेट ते खंडेलवाल विद्यालयापर्यंत खड्डे बुजवले तसेच या मार्गाची महापालिकेकडून स्वच्छता करण्यात आली. आमदार वसंत खंडेलवाल यांनी पुढाकार घेत हा मार्ग दुरुस्त करून घेतला. पालखी मार्गातील अडथळे दूर करावे, खड्डे बुजवावे तसेच या मार्गाची स्वच्छता करावी अशी मागणी करण्यात येत होती. या संदर्भात अखेर महापालिका यंत्रणा जागी झालेली दिसते. अकोला शहरात श्री गजानन महाराजांच्या पालखीचा 2 दिवस मुक्काम राहणार आहे. त्यामुळे पालखीसोबतचे वारकरी आणि स्थानिक भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून रस्ता व्यवस्थित करण्यास यावा अशी मागणी आधीपासून लावून धरली होती. त्या अनुषंगाने कामी हाती घेण्यास आली आणि मंगळवारी सकाळी या बाबतीत स्थिती सुधारलेली दिसली. शहरातील पालखी मार्गाच्या दुरुस्तीसाठी या पॅचेससाठी आमदार वसंत खंडेलवाल यांनी पुढाकार घेत महापालिकेकडून काम करून घेतले. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. सिटी न्यूज सुपरफास्ट आणि RRC नेटवर्कचा धमाका ऑफर. जिंका आयफोन. 1 एप्रिल ते 31 मे दरम्यान रहा RRC नेटवर्क सोबत आणि जिंका आयफोन. अकोला शहरात, आपल्या घरी, आपल्या दुकानात, आपल्या प्रतिष्ठानात लावा 1 वर्षासाठी RRC ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन. अकोला आणि पश्चिम विदर्भातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लावा RRCचे 1 वर्षासाठी केबल कनेक्शन. आणि सिटी न्यूज सुपरफास्ट, RRC न्यूज, सिटी लाईव्ह सोशल मीडिया रील मध्ये करा आपली जाहिरात आणि मिळवा आयफोन जिंकण्याची संधी. लकी ड्रॉ जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात. अधिक माहितीसाठी संपर्क 90 75 01 28 54 70 20 59 83 98. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. मंगरुळपीर तालुक्यातील शिवणी येथील माऊली कृषी सेवा केंद्रावर बनावट STBT बियाणे विकणाऱ्यांच्या संशयावरून धाड टाकण्यात आली आहे. यावेळी कृषी सेवा केंद्र चालक दुकान बंद करून फरार झाला. त्यामुळे दुकान सील करण्यात आले आहे. शासनाच्या परवानगीशिवाय सील उघडल्यास कठोर कारवाई करण्याचा इशाराही कृषी विभागाने दिला आहे. महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात प्रवेश करताना एका वाहनातून मोठ्या प्रमाणात संशयी STBT बियाणे जप्त करण्यात आले होते. या प्रकरणी संबंधित व्यक्तीला सामानासह अटक करण्यात आली होती आणि त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे वाशिम जिल्ह्यातील शिवणी दलेरपूर गावातील माऊली कृषी सेवा केंद्रावर धाड टाकण्यात आली.
तथापि कृषी केंद्र चालक उपस्थित नसल्याने त्याचे दुकान सील करण्यात आले आहे। हे दुकान धुळे जिल्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपीच्या भावाचे असल्याचे समजते। धाडीच्या वेळी दुकान आणि गोदामाला कुलूप लावलेले आढळले आणि संबंधित चालक फरार झाला होता। त्यामुळे दुकान आणि गोदाम सील करून त्यावर नोटीस लावण्यात आली आहे। तसेच शासनाच्या परवानगीशिवाय दुकान उघडल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे। ही माहिती कृषी विकास अधिकारी अभिजित देवगिरीकर यांनी दिली आहे। दरम्यान कृषी विभागाने कृषी सेवा केंद्राच्या मालकाचे नाव गोपनीय का ठेवला असा प्रश्न उपस्थित होत आहे। देशामध्ये हर्बिसाइड टॉलरन्स बीटी अर्थात HDBT या तंत्रज्ञानाला शासनाने मान्यता दिलेली नाही, परंतु अवैधरित्या बरेच लोक त्याचा शेतकऱ्यांमध्ये अवैध पद्धतीने वापर करायचा प्रयत्न करतात आणि अवैधरित्या वाटप करायचा प्रयत्न करत असतात। शासनाने त्यासाठी कठोर कारवाई ठिकठिकाणी होत आहे। त्याच पद्धतीची कारवाई आज आपल्या वाशिम जिल्ह्यामधला एक शेतकरी की सदर HDBT जे आहे असं संशयित बियाणं महाराष्ट्रामध्ये जेव्हा एंट्री करत होता त्यावेळी धुळे जिल्ह्यामध्ये एका ठिकाणी त्याची गाडी पकडली गेली आणि त्याच्याकडे मुद्देमालासह त्याला अटक करण्यात आलेली आहे। सदर इसमाचा मोबाईल नंबर आपल्याला मिळाला। सकाळी मिळाल्याबरोबर जिल्हा प्रशासनाने किंवा आपले जे जिल्हास्तरीय भरारी पथक आहे आम्ही त्या मोबाईलचा शोध घेतला आणि त्याचं जे काही कोणत्या दुकानाशी संबंधित आहे ते दुकान शोधून काढलं आणि तिथे गेलो। तिथे गेले असता लक्षात आलं की ते तिथून तोपर्यंत लंपास झालेले होते। त्यांचं दुकान तिथून आम्ही त्याला संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी त्याला दाद दिली नाही, उडवडीची उत्तरं दिले। त्यामुळे आम्ही मग पोलिसांची मदत घेऊन त्यांचं जे काही दुकान आहे गोडाऊन आहे त्याला आपण सील केलेलं आहे आणि तिथे नोटीस लावलेली आहे की तोपर्यंत शासनाच्या परवानगीशिवाय त्याला आता ते उघडता येणार नाही आणि पुढील कारवाई त्याच्यावर जी काही कायदेशीर कारवाई आहे EC ॲक्ट असेल, पर्यावरण संरक्षण कायदा असेल, कॉटनचा कायदा असेल, या सर्व कायद्याअंतर्गत त्याच्यावर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे। हो, तिथे माल जप्त करण्यात आलेला आहे। तिथला एक्झॅक्ट आकडा आपल्याला संध्याकाळी मिळेल, परंतु सर्वसाधारणपणे 208 पाकिट त्याच्याकडे मिळालेले आहे। त्यातल्या 8 पाकिटाचे सॅम्पल काढण्यात आलेलं आहे, 200 त्याचे जप्त केले। मंगरुळपीर तालुक्यामधलं दलेरपूर, शिवनी दलेरपूर गावामध्ये माऊली कृषी सेवा केंद्र आहे। त्यांचा जो मुलगा आहे त्या मुलाकडे ते सापडलं। परवानगीचं कृषी सेवा केंद्र आहे आणि कृषी सेवा केंद्र धारक जो आहे त्या शेतकऱ्याचा म्हणजे त्याचा भाऊ, त्याच्या भावाकडे ते आढळलेलं सख्या विकत असावं। यानंतर कायद्यानुसार त्याच्यावर कारवाई होईल। त्याला जवळजवळ 8-9 कायद्याअंतर्गत त्याच्यावर कारवाई प्रस्तावित केलेली आहे। उद्या सकाळपर्यंत त्याच्यावर FIR होऊन जाईल आणि कायदेशीर भेंडेकर म्हणून आहेत। सापांचे मिलन हे कुतूहल व भीतीदायक असते। कौलखेड येथे 2 मोठे धामण खेळताना दिसले। नागरिकांची गर्दी झाली। या ठिकाणी लहान मुले खेळतात म्हणून नागरिकांनी सर्पमित्र तथा मानद वन्यजीव रक्षक बाळ काडणे यांच्याकडून सापांना पकडले। साप पकडण्याचा दांडगा अनुभव बाळ काडणे यांना आहे। बाळ काडणे यांनी संयमाने दोन्ही 7-7 फुटाच्या धामण सापांना पोत्यात टाकले। नागरिक भयमुक्त झाले। निश्चितच अशा अवस्थेत कोणतेही साप रागात असतात। जोडी पकडण्याचा दांडगा अनुभव बाळ काडणेंना आहे। नाग, घोणस, मण्यार अशा विषारी सापांच्या या धामण, अजगर, पांडिवड, तस्कर अशा बिनविषारी सापांच्या जिल्ह्यात 40वर जोड्या पकडून सापांना व लोकांना सुरक्षित केले आहे। कंचनपूर गावात 3 मोठे नाग अशा स्थितीत पकडलेले आहेत। अनेक ठिकाणी विषारी जोडी पकडताना फार धोकादायक परिस्थिती होती, तरी निसर्ग सेवा व लोकसेवा यांचा संगम असलेली सेवा बाळ काडणे कर्तव्य बाळगून आनंदाने करत असतात। कर्मवीर दादासाहेब गायकवाड योजनेच्या माध्यमातून गरिबांना जमिनी नावावर करून देण्याच्या बहाण्याने 73 लाखांची फसवणूक करणाऱ्या प्रकाश कटारिया आणि त्यांच्या टोळीला पोलिसांनी खामगाव येथून अटक केली आहे। या प्रकरणात कोणी सरकारी अधिकारी सहभागी आहे काय याचाही तपास पोलिसांनी करण्याची गरज व्यक्त केली जात आहे। आर्थिक गुन्हे शाखेने अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील 174 भूमिहीन आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बळ नागरिकांकडून 73 लाखांची फसवणूक करणाऱ्या टोळींचा पर्दाफाश केला आहे। या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार प्रकाश हंसराज कटारिया याला खामगाव येथून अटक करण्यात आली।
कटारिया आणि त्याच्या टोळीने राज्य सरकारची कर्मवीर दादासाहेब गायकवाड योजना आणि बनावट कागदपत्रे तसेच बनावट सातबारा तयार करून पीडितांना जमीन मिळवून देण्याचे खोटे आश्वासन दिले। त्यांनी नागोली, कावडा आणि जामठी खुर्द या गावांमध्ये बैठका घेतल्या आणि नागरिकांकडून फोन पे किंवा इतर डिजिटल माध्यमातून प्रति व्यक्ती 30 ते 50 हजार रुपये जमा केले होते। या फसवणुकीत कटारिया सोबत त्यांची पत्नी निकिता कटारिया, मुलगा गौरव कटारिया तसेच रवी वाघ, वैशाली वाघ, अश्विन जाधव आणि सलीम शेख यांचा समावेश आहे। या सर्वांना पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे। दरम्यान या सर्व प्रकरणात कोणी सरकारी कर्मचारी सहभागी आहे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे। सरकारी कर्मचाऱ्यांशिवाय अशा प्रकरणाचा घोटाळा झाला कसा अशी चर्चा आहे। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। ना दर महिन्यात रिचार्जची भानगड, ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन। आमच्या घरी आहे RRC ब्रॉडबँड कनेक्शन। तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन? विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। अमरावती शहरात 1.25 लाख रुपये किमतीचा 25 ग्रॅम MD अंमली पदार्थ विक्रीसाठी नेत असलेल्या आरोपींकडून जप्त करण्यात आले। ही कारवाई बियाणे चौकात करण्यात आली। अमरावती शहर पोलिसांच्या CIU पथकाने ही कारवाई केली। अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या इसमांची माहिती काढण्याकरिता अमरावती पोलिसांनी पेट्रोलिंग वाढवले। पेट्रोलिंग करीत असताना उमेश महादेवराव मेश्राम, राहणार मिरचा, नवी वस्ती, बडनेरा, अमरावती हा MD अंमली पदार्थांचे पाऊच बाळगून मोटारसायकलने दस्तूर नगरकडून बियाणी चौक मार्गे विक्री करण्याकरता येत होता। सापळा रचून पोलिसांनी इसमास ताब्यात घेतले। त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या पॅन्टच्या खिशात प्लास्टिकची छोटी पिशवीत MD पावडर 25 ग्रॅम अंदाजे 1.25 लाख रुपयांचा माल तसेच होंडा ॲक्टिवा असा एकूण 2.25 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। नमूद आरोपी विरुद्ध NDPS ॲक्ट प्रमाणे पोलीस स्टेशन फैजरपुरा येथे गुन्हा दाखल करण्यात आला। शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अकोला महापालिकेच्या काही पाण्याच्या टाक्यांना सुरक्षा रक्षक नसल्याने या परिसरात नेहमीच दारुड्यांची मैफिल जमलेली दिसते। वाईन शॉपमधून दारू विकत घेऊन मद्यपी आरामात बसून येथे दारूचा आस्वाद घेतात। शोले पिक्चरमध्ये ज्याप्रमाणे वीरू दारू पीत टाकीवर चढला तसाच प्रकार अकोल्यात होण्याची भीती आहे। पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार रस्त्याच्या कडेला असलेल्या आमलेटच्या गाड्या, पानटपऱ्या इत्यादी ठिकाणी बसून दारू पिणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे। पहिल्याच दिवशी 100हून अधिक दारुड्यांवर कारवाई करण्यात आल्याने दारुड्यांमध्ये खळबळ उडाली आहे। दुसरीकडे शहरात महापालिकेच्या काही पाण्याच्या टाक्या अशा आहेत जिथे कोणताही सुरक्षा रक्षक तैनात नाही। त्यामुळे या पाण्याच्या टाक्या दारुड्यांना दारूचा आनंद घेण्यासाठी सोयीस्कर जागा बनल्या आहेत। कडक ऊन असले तरी टाकी परिसरात नेहमी थंडावा असल्याने तेथे महाबळेश्वर सारखा गारव्याचा अनुभव दारुड्यांना मिळतो। अनेक दारुडे तर येथे लोळण घातलेले दिसतात। सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत या टाकी परिसरात दारुड्यांचा जमावडा दिसून येतो। याचा पुरावा म्हणजे टाकी परिसरात जिथे नजर टाकावी तिथे दिसणाऱ्या दारूच्या रिकाम्या बाटल्या, प्लास्टिकचे ग्लास, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या इत्यादी दारुड्यांमध्ये अनेकदा किरकोळ वादही होत असतात। महापालिकेच्या पाण्याच्या टाकी परिसरात दारू पिणाऱ्या दारुड्यांवर कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन। संजय कौसल हत्ये प्रकरणात महेंद्र पवारला 5 जून पर्यंत PCR। महेंद्र पवार यांच्या हिस्ट्रीचा पोलीस घेत आहे आढावा। सरकारला लिहून दिले, आम्ही थकबाकी मागणार नाही, तरी देखील महापालिका शिक्षकांसाठी मागील दाराने दलालांचा पुढाकार। 1 तीड 7 जणांना, 2 टेंडर 5 जणांना, महापालिकेचा आउटसोर्सिंग ठेका मिळवण्यासाठी काही पण। मोफत प्रशिक्षणासाठी मोजावे लागले 2000। ना सोय ना प्रशिक्षण, शिक्षकांना होत आहे नुसते हेलपाटे। शाळेचा दारुडा वीरू ज्याप्रमाणे टाकीवर चढला त्याप्रमाणे महापालिकेच्या टाकीवर वीरू चढण्याची भीती।
बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार. पेट्रोलचे वाढले दर, गॅस सिलेंडरच्या वाढल्या किमती, जीवनावश्यक वस्तू असो की कपडे यांचे देखील वाढले दाम. अकोल्यात पहिल्यांदाच इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा स्वस्तात इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेडद्वारे स्वस्तात इंटरनेट कनेक्शनच्या संधीचा फायदा घ्या आणि बचत करा. निम्म्या पैशात मिळवा इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड.